नमस्कार, मी गणेश जाधव 256 वाई विधानसभा मतदारसंघातील लोणंद या ठिकाणी आपण सध्या आहोत। या विधानसभा निवडणुकीमध्ये अचानकपणे वाई विधानसभेच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम महिला उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या विधानसभेचं नेतृत्व करण्याची धुरा ज्यांच्याकडे सोपवली अशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। तर काय सांगताल, आतापर्यंत हा प्रचाराचा शेवटचा टप्पा आता संपत आलाय। आपला तिन्ही तालुक्यांचा म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघाचा दौरा पूर्ण झालाय आणि हा लोणंदमधील शेवट आहे। तर काय सांगताल आपल्या दौऱ्याविषयी? वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील 1,72,000 महिला आहेत, त्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की आपण भरपूर भरघोष मताने मला विजयी करावं। वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कमतरता काय काय दिसल्या आणि त्याच्यावर म्हणजे आपलं विजन काय, आपण त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करू शकतो? वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या मतदारसंघ हा वाई आणि महाबळेश्वर हा पर्यटन आहे। पर्यटनासाठी आम्ही वेगवेगळे नवीन काही प्रयोजन करू आणि स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र असेल किंवा येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगळ्या सोयी करू। आणि खंडाळ्यामध्ये आपल्याला काय काय जाणवलं? खंडाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न, रस्ते आहेत, रस्त्यांचे पण तशी अवस्था चांगली नाही एवढी। आणि आम्ही आता पाहिलं की खंडाळ्यामध्ये पाणी संघर्ष समिती नामदेव वरकडे यांच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे त्या ग्रुपने चांगलं काम केले, त्याबद्दल खरं तर मी त्यांचं अभिनंदन करते। शेवट आपल्याला मिळालेला प्रतिसाद आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याला घेतलेली सभा आणि त्या सभेलाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, तर आपलं त्याच्याबद्दल म्हणजे लोकांच्या सहकार्याबद्दल लोकांना आपण काय आवाहन करताल? सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानते की सगळ्या म्हणजे एक महिला असून तुम्ही मला सपोर्ट केला, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते। आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताने मला विजयी करा। आणि मी तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे, त्यासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं आव्हान मी सगळ्या जनतेला करते। आणि मला काम करण्याची संधी द्या, त्या संधीचं मी निश्चित सोनं करेल, एवढंच सांगते। धन्यवाद।